तरी मुलाची एक परीक्षा चालू आहे तुम्ही. जयदीप मराठे पुन्हा एकदा स्लेजिंग करताना बॅट्समनला चांगली स्ट्रॅटर्जी आहे. जयदीप मराठे बॅटिंग बॉलिंग काय नाही, फक्त तोंडाचा वापर. आणि अतिशय असा चांगला असा गोलंदाज शुभम धुरी पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड मारा करेल तो आदित्य याला. एमडी विथ द क्राऊड आणि लाईट्स ऑन. दिवे लागण्याची वेळ झालेली आहे. सिद्धेश नांदलस्कर कुठे सामना सुरू होतोय. पहिला चेंडू टाकतोय शुभम धुरी. शुभम धुरी एक चक्रीवादळ आणि त्या चक्रीवादळाने एक अवांतर धाव दिलेली आहे. चक्रीवादळ शुभम धुरी. चांगला चेंडू कट केलेला आहे. चेंडू काहीसा कळला नाही आदित्यला. शुभम धुरी. मंदार मांडवकर खुश होताना. सर मला पण कमावाची धाव मिळतात आणि हा षटकार आदित्यच्या पॅक मधून निघालेला. शुभम धुरी काहीसा महागडा ठरतो या ठिकाणी पहिल्या षटकात. जयदीप मराठे सिक्सर बघून मागे आलेले आहेत. जयदीप मराठे अपील करा. आउट देतो. जयदीप मराठे म्हणजे जवळजवळ ओरमची मॅच अपील करा. राईट साईडला मला फटका. एक धाव तर नक्कीच मिळते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न नाही करणार आणि एक धाव समाधान मानावं लागतंय. आणि जयदीप मराठे सारखं सारखं पिचवर जायचं नाहीये. दंड ठोठावण्यात येईल. चांगली गोलंदाजी केली शुभम धुरी याने आणि शुभम जागा घ्यायला आलाय तो दुसरा गोलंदाज वाळ्या. वाळ्याचा सामना करेल आदित्य. कोण आपल्या टुर्नामेंटचे स्पॉन्सर करडी काय याचे मेन सर्व धवल पोकले या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत होऊन जावे. धवल पोकले आणि हा कॅच सोडलेला आहे. शाबाश. आणि उत्कृष्ट टप्प्याला चेंडू आणि बॉल झालेला वाया. नाट्यांकूरचे कर्णधार आणि संहिता क्रिएशनचे कर्णधार टॉस साठी यावे. संहिता आणि नाट्यांकूर. आणि आता आलाय तो राहुल वाया. एक घणाघाती चेंडू टाकल्यानंतर पुन्हा एकदा बॉलिंग मार्ग तयार. आणि या फुलटॉस चेंडू नो दिलेला आहे पंचांनी आणि हा अवांतर धाव मिळालेली आहे. नाट्यांकूर आणि संहिता क्रिएशन. हो काहीसा कळला नाही हा चेंडू. चांगला टप्प्यावर चेंडू टाकतोय तो आपला वाळ्या. पुन्हा एकदा मला फटका आणि षटकार आलेला आहे तो. काय स्टुडंट ऑफ रवी याच्या बॅटमधून आलेला हा षटकार. रवी यांनी असा खूप चांगला मारलेला फटका आणि आता वाळ्या याची जागा घ्यायला आलाय तो अर्णव. रोहित शिवलकर जिथे कुठे असाल कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधायचा. रोहित शिवलकर.
आणि पुन्हा एकदा आखू टप्प्याचा चेंडू यश अर्णव याच्याकडून कळलेला नाहीये आणि बोल्ड होतोय आणि आता विन्या चाललेला आहे. जवळ 160 चा बॉल होता. रोहित शिवलकर काय ना अशीच हाक मारली. तुला बघावं असं वाटलं. पुन्हा एकदा अर्णव मारा करेल आणि काहीशी कसलेली अशी क्षेत्ररक्षण. जयदीप मराठे जागेवर जायचंय. जयदीप मराठे यांची ख्वाहिश आहे की संकेत पाटीलने बॅटिंग करावी. आणि कमाल अशी गोलंदाजी अर्णव याच्याकडून. पुन्हा एकदा टिफरात चिततोय तो फलंदाज आणि हॅट्रिक वर आहे तो अर्णव. आपल्याला या पर्वातली दुसरी हॅट्रिक बघायला मिळेल का? हॅट्रिक वर आहे तो अर्णव. दोन्ही चेंडू म्हणजे त्रिफळाचित केलेले आहेत, बोल्ड केलेले आहेत. अर्णव अतिशय अटॅकिंग अशी फिल्डिंग एमडी नाट्यांकांची. आणि पाहूया अर्णव काय करतोय. रवी एक अंपायर बरोबर साटल लोट करताना. शुभम धुरी शुभम धुरी यांना अंपायरने सांगितलं हल्लाच तर नो देन, ते आधीच हल्ले. ओ अतिशय 21 टप्प्याचा चेंडू टाकला होता. एक काहीशी 160च्या वरची गोलंदाजी या ठिकाणी बघायला मिळाली. आणि आता सर मारा केलेला आहे, नो चेंडू दिलेला आहे. अर्णव क्रिकेटचे जेंटलमॅन गेम आणि अर्णव आता थोडासा भटकतोय. पुन्हा एकदा सर मारा. 2 लागोपाठ अवांतर धावा. कोण मागे बसलाय त्याला बाजूला. मंदार मांडवकर त्यांना सांगायचंय शायनिंग मारू नका, नीट चेंडू टाका. माझ्यामध्ये शुभम धुरी तुम्ही पुढे उभं राहण्याची गरज बॉलरच्या. शुभम धुरी मगाचा स्टान्स द्या आम्हाला. आणि या ठिकाणी अर्णव पुन्हा एकदा एक अवांतर चेंडू. मंदार मांडवकर चष्मा हवाय काय. अर्णव यांची अशी लांबलेलं असं षटक. जवळजवळ 2.25 तास चाललेली बॉलिंग संपलेली आहे. तर 21 झालेला आहे. 21 2.25 तास चाललेल्या षटकांची धावसंख्या झाली 21. शेवटची ओव्हर आणि आलेला आहे तन्मय चव्हाण. तन्मयचा बॉलिंग स्टान्स बघा, खूप छान बॉलिंग स्टान्स आहे. डिजिटल क्रिएटर तन्मय चव्हाण. रवी लेग साईडला माझ्या फटका, परंतु होल्ड करतोय, स्ट्राईक होल्ड करतोय रवी. आणि या ठिकाणी रवी आउट झालेला आहे. रवी पहिल्या बॉलला नाही धावला. संकेत पाटील आलेले आहेत ग्राउंडवर. संकेत पाटील काहीसा खेळीमेळीचं वातावरण घेऊन येतो संकेत मैदानावर. पुन्हा एकदा एक हॉरर स्टान्स आणि मारलेला फटका लेग साईडला मिळत आहेत. संकेत पाटील असंच असतं, मी एकदाच येतो. खेळी संपली. संकेत आला, संकेत गेला. विन्या लेग साईडला जयदीप मराठे यांनी मारली डाव. जयदीप मराठे यांना बॉल सापडेना. जयदीप मराठे खूप चांगला प्लेअर आहे, कसली कमाल डाय मारली. भोईवाड्याचा जॉन्टी असं आम्हाला तुमचं नाव कळलेलं आहे. आणि हा मारला फटका. मंदार मांडवकर यांनी तन्मयला सांगितलं वेळ घे, त्याने वेळ घेतला.
29 विन आहे. 29 विन. 29 स्कोर काय झालाय मंदार मांडव डोळे बारीक करून विचारलं. स्कोर काय आला? हा गेली असेल बाहेर. गेली असेल, बाहेर असेल. काय आउटपुलिंग म्हणजे अरुणेश सामना लवकरात लवकर सुरू करण्यात यावा. सामना लवकरात लवकर सुरू करण्यात यावा. सामना आहे नाट्यंकुर आणि संहिता क्रिएशन्स यांनी तयार व्हायचं. लगेचच आपण त्यांचा सामना खेळवणार आहोत. नाट्यंकुर आणि संहिता क्रिएशन्स. चला 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 सुरू करा. क्राऊड नाट्य संस्था आता शॉट घेता म्हणून सगळं गोल करता ना इकडे. मागातून कोण करत नव्हतं. फोटोग्राफर तुमच्यामुळे सामन्याला उशीर होत आहे. तुमच्या शॉट साठी सगळे थांबून आहेत. कोण काय बोललं? रोहन कोतेकर. एमडी ची मॅच आहे म्हणून तुम्ही आता काय बोलत नाही का? सगळ्या स्लो चालू आहे तर. चला सामन्याला सुरुवात करा. पंच लाव 11. एक अलगद खेळणारा खेळाडू शुभम ढेकळे. सुंदर असा कटवलेला चेंडू, त्यावर एक धाव. सॉफ्ट बॉय. ऋषिकेश. सुंदर असा बॉल खालून षटकार. किती बॉल खालून टाकला तरी खणून मारणार. आणि बॉलिंग करत आहेत रवी अगदी जमिनीच्या आतून. संकेत पाटील फक्त ऑब्झर्व करताना त्यांना कळत नाही मी काय शिक्षा देऊ यांना आता. स्कोअर पद्धतीचा चेंडू. संघाचा धावसंख्येत भर. एकदम आरामात खेळणारा खेळाडू आहे शुभम ढेकळे. रिलॅक्स खेळा. 3 बॉल झाले. 3 बॉल 9. आपण पंचांना बॉल मोजायलाच उभं केलेला आहे रे. त्यांना खेळू द्या. पुन्हा एकदा कटवलेला चेंडू. संघाच्या मला- धावसंख्येत भर. पुन्हा एकदा आठवण करून द्यावीशी वाटत आहे की वरून कॅच आपण घेऊ शकतो वरती लागल्यावर सुद्धा. डबल ऍक्शन केली. पुन्हा स्क्वेअर पद्धतीचा चेंडू. संघाच्या धावसंख्येत 1 ने भर. संघाची धावसंख्या झाली ती 11. संकेत पाटील तिथे चांगला प्लेअर पाहिजे. पहिलं षटक पूर्ण झालेलं आहे आणि संघाची धावसंख्या झाली ती 12. एक षटक पूर्ण, 12 धावसंख्या. आदित्य दुसरं षटक घेऊन आले ते आदित्य. संघाचं दुसरं षटक घेऊन आले ते आदित्य. शुभम ढेकळे यांनी सांगितलंय मी धावणार नाही, एक एकच काढू. सुंदर असा कटावलेला चेंडू प्रणय यांचा.
सुंदर असा षटकार ऋषिकेश यांच्या खात्यात जमा झालेला आहे. संघाची धावसंख्या झाली ती 20. मराठे आपला आवाज आला तर तुम्हाला मुंबई बाहेर फेकण्यात येईल. निर्धाव पद्धतीचा चेंडू, सुंदर अशी गोलंदाजी आदित्य यांची. तुमचं चालू आहे, मी काय बोलू? झाल्यावर सांगा, मी बोलतो. शेवटचा चेंडू. जवळ जवळ कान पडवला होता. संघाची धावसंख्या 22. 22 धावसंख्या. 10 बॉल मध्ये 7 रन सगळे जिंकायला. बॉलिंगला कोण आलेले आहेत? ऋषी. तुला माफ आहे रे. ऋषी मारा करतील ऋषिकेश यांना. जेरी. मला प्लेयरला विचारायचं आहे, सिक्सच मारायचा होता तर मग एवढा वेळ का घेतला ऋषिकेश? 9 बॉल 1 रावा. आणि आज चौकार. विजयी संघ आहे. ऋषिकेश या नावातच जादू आहे. एमडी. विजेता संघ एमडी नाट्यांगण. आणि पुढची मॅच एमडी क्वालिफाय सुद्धा झालेला आहे. नाही अजून काय सांगायचं नाही. पुढची मॅच नाट्यांकुर आणि सविता क्रिएशन्स लवकरच